गाव होतं जिथे मोहित नावाचा माणूस आपल्या आई बरोबर राहायचा. मोहित एक पण काम नाही करायचा, बस आपल्या घरामध्ये झोपून राहायचा. आणखीन किती दिवस असं झोपत राहणार? बाहेर जा आणि काम शोध. काय आई, तू मला चांगल्याने झोपू पण देत नाहीस. पूर्ण दिवस बस झोपत असतो. झोपायशिवाय आणखीन तुला काम नाहीये का? ठीक आहे, बाहेर जाऊन एखादं काम शोधतो. मोहित घराच्या बाहेर काही काम शोधण्यासाठी निघून जातो. जेव्हा तो बाहेर निघतोच त्याला खूप सगळे दुकानदार दिसतात. पहिला त्याला काकणांची दुकान दिसते. मोहित त्याच्याकडे जातो आणि त्याला विचारायला लागतो. ह्या बांगड्यांमध्ये तुमचा धंदा किती होऊन जातो? बाबा, चांगला प्रकारचा धंदा होऊन जातं. एवढा होऊन जातो की मी आपल्या बायको आणि पोराचा पोट भरू शकेल. बस, पोट भरू शकता? यामध्ये काय आहे? मी तर काय काम पण नाही करत, पण तरी पण दिवसभराचं जेवण कुठून ना कुठून मिळूनच जातं. दुसरं कुठलं काम बघतो. मोहित तिथून निघून जातो आणि दुसरं काम शोधण्यासाठी निघून जातो आणि मनातल्या मनात बोलतो, कुठलं असं काम शोधणार ज्यांना मी लवकरात लवकर मालामाल होऊन जाईल आणि मग सगळे पैसे जमा करून बसून जाईल आणि खूप झोपणार. थोडं दूर जातानाच त्याला एक सोनाराचं दुकान दिसतं ज्याचं नाव गौरव सोनार असतं. तो गौरव सोनारच्या दुकानात पोहोचतो आणि त्याला बोलायला लागतो. सोनारजी, जरा ऐका. बोल बाळा. किती कमवता तुम्ही हे सोनं विकून विकून? बाळा, आता काय सांगू, ह्या गावात मी एकच सोनार आहे, तर सगळे गाववाले माझ्याकडनं सोनं विकत घेतात. मी जास्त नाही कमवत, बस एवढं कमवून घेतं की माझ्या स्वतःचे 2 बंगले आहेत आणि काही छोटे मोठे जागा आहेत. 2 बंगले आणि काही छोट्या मोठ्या जागा, आणि तुम्ही म्हणता की तुम्ही काहीच कमवत नाही? वा सोनारजी, मानलं तुम्हाला. पण तू माझ्याशी हे सगळं का विचारत आहेस? मला गावात काही काम बघायचं आहे. काय तुम्ही मला कामावर ठेवू शकता? हो, का नाही? तसं पण मी विचार करत होतो की कोणाला कामावर ठेवून घेऊ. पण तू सोनं विकू शकशील? मी तर सगळंच विकू शकतो मालक, तुम्ही निश्चिंत राहा. मोहित आपल्या घरी निघून जातो आणि आपल्या आईला सगळं काही सांगतो. मोहितची आई ही गोष्ट ऐकून खूप जास्त खुश होते. बाळा मोहित, आता काहीच मूर्खताचं काम करू नकोस. त्याशिवाय मन लावून काम कर. हो आई, मी पूर्ण मेहनत करणार आणि खूप सारं सोनं विकणार आणि स्वतःची सोन्याची दुकान उघडणार. दुसऱ्या दिवस मोहित आपल्या कामावर पोचतो आणि गौरव सोनार सगळ्या सोन्यांचा भाव त्याला सांगतो आणि बोलतो, जेवढं जास्त सोनं तू विकशील तेवढा जास्त मुनाफा तुला मिळणार, तर खूप सारं सोनं विकण्यात तू लागून जा. दुपारची वेळ झाली होती आणि गौरव सोनारचा जेवणाचा वेळ झाला होता. ऐक, मी जेवण करायला जात आहे. जोपर्यंत मी येईल तोपर्यंत दुकान सांभाळ. हो हो, तुम्ही एकदम निश्चिंत राहा. सोनार आपल्या घरी जेवणासाठी निघून जातो आणि थोड्याच वेळामध्ये तिथे एक ग्राहक येतो आणि मनातल्या मनात मोहित विचार करतो की जर काय मी जास्त सोनं विकेल तर मला जास्त पैसे भेटतील, म्हणून मी कमी पैशांमध्ये सोनं विकायला सुरुवात करतो. ग्राहक खूप सगळ्या सोन्याला कमी पैशांमध्ये विकत घेतो आणि थोड्या वेळानंतर गौरव सोनार दुकानावर परत येतो. इथले सगळं सोनं कुठं चाललं गेलं? ते तर मी विकून दिलं. एवढं सगळं सोनं, ते पण एवढा लवकर तू कसं विकलं? तुम्हीच तर म्हटलं होतं की जेवढं जास्त विकशील तेवढा जास्त मुनाफा मला मिळणार, म्हणून मी कमी पैशात जास्त सोनं विकलं. काय? अरे मूर्ख, हे तू काय केलंस? एवढं मोठं नुकसान. निघ आता, निघ इथनं इथून. गौरव सोनार त्याला आपल्या कामावरून काढून टाकतो आणि दुखी होऊन जंगलाकडे निघून जातो. हा सोना स्वतःला समजतो काय? आता तर मी पण एक दिवशी सोनाची दुकान उघडील.
तो जेव्हा असं बोलतच होता तिथेच त्याला एक संत एक आरसा घेऊन तिथे उभे राहिलेला दिसतो आणि त्यांच्याकडे जी छडी आणि आरसा ठेवलेला होता ते सगळं काही सोन्याचं बनलेलं होतं. काय झालं बाळा, तू इतका परेशान का आहेस? संतजी, आज मला माझ्या मालकानं कामावरून काढून टाकलं म्हणून परेशानी आहे. काही होत नाही बाळा, हे जीवन असंच चालतं. कधी आनंद तर कधी दुःख, हेच अस्सल जीवनाची रीत आहे. हो, तुम्ही बरोबर म्हणत आहात. हा आरसा खूपच अनमोल दिसत आहे. हो बाळा, हा आरसा आणि ही छडी नेहमी माझ्यासोबत राहते. हा कुठला असा तसा आरसा नाही आहे. जर ह्या आरशावरून होऊन सूर्याची किरणे कुठल्या पण वस्तूवर पडतात, त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या होऊन जातात. हे ऐकून मोहित आश्चर्यचकित होऊन जातो आणि मनामध्ये विचार करतो की जर काय मी या आयनाला चोरी करेल तर आरामात कोणतीही वस्तू सोन्यामध्ये बदलू शकतो. मी ह्याला घेऊन पळू शकतो. संतजी, काय मी हा आरसा बघू शकतो? हो बाळा, का नाही? जसंच तो संत त्याला तो आरसा देतात मोहित आरसा घेऊन तिथून पळून जातो आणि संत त्याचा पाठलाग नाही करत पण त्याच्यावर हसायला लागतात. मला माझ्या छडीबद्दल सांगू तर दिलं असतं. सोड, तू वापस नक्की येशील, मला माहित आहे. मोहित त्या आरशाला घेऊन घरी येतो आणि त्या आरशाला कुठेतरी लपवतो. उद्या सकाळी उठून सूरजच्या किरणांनी खूप साऱ्या वस्तूंना सोन्यात बदलून टाकील आणि खूप पैसे कमविल. दुसऱ्या दिवस सकाळी सकाळी मोहित आरशाला घेऊन आपल्या खिडकीच्या समोर ठेवतो आणि दुसरीकडे तो एक खाली पाण्याचा ग्लास ठेवतो. जसं सूर्याची किरण त्या आरशाला होऊन ग्लासवर पडते तर तो सोन्याचा बनून जातो. अरे, हे तर खरंच काम करत आहे. मी मालामाल होऊन जाणार आणि मग आरामात घरी पूर्ण दिवस झोपणार. हळूहळू मोहित खूप सगळे वस्तूंना सोन्यामध्ये बदलतो आणि मग त्यांना गौरव सोनाराकडे विकायला जातो. अरे, तू इथे काय करतोय? एवढं मोठं नुकसान करून तुझं तोंड मला परत दाखवायची हिंमत झाली कशी तुझी? मी तर तुमच्या फायद्याची गोष्ट करायला आलो होतो. मी ह्या ज्वेलरीमध्ये खूप सारं सोनं भरून आणलेलं आहे आणि मला याला तुम्हाला खूप कमी दामात विकायचं होतं, पण तुम्हाला तर माझं तोंडच नाही बघायचं, तर मी येतो. अरे थांब थांब, काय बोलतोयस तू? खरंच तू मला कमी पैशात सोनं विकशील? बिलकुल, पण एका शर्तीवर. तुम्हाला माझ्याकडून प्रत्येक दिवशी सोनं घ्यावं लागेल. पैशांच्या बरोबरच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लहान गोष्टी द्याव्या लागतील. ज्या कुठल्या वस्तूला पण तुम्हाला सोन्याची बनवायची असेल. गौरव सोनार त्याचं हे बोलणं ऐकतो आणि सोन्याला कमी भावामध्ये घेऊन थोडं सामान मोहितला द्यायला लागतो, ज्याने मोहित सोन्यामध्ये बदलायला लागतो. बघताच बघता मोहित स्वतःची एक सोनाराची दुकान उघडतो आणि त्याचं नाव मोहित सोनार असं ठेवतो. मी तर कमी वेळातच खूप जास्त पैसे कमवले आहे, पण एवढी रक्कम जास्त नाही आहे माझ्या पूर्ण जीवनाचा कष्ट उचलायसाठी. एकतर तो आरसा खूपच छोटा आहे, फक्त लहानच गोष्टी सोन्यात बदलतात. एक काम करतो, एक मोठा आरसा घेतो, त्यामध्ये ह्या सोनं बनवणाऱ्या आरशाला वापरतो. मग हे मोठं सोनं बनवायला लागेल आणि मग मी मोठ्या गोष्टींना पण सोन्यामध्ये बदलायला सुरू करून टाकील. मोहित आपल्या कामातून लवकरच आपल्या घरी जात होता, ज्याच्यावर त्याची आई त्याला बोलते, अरे तू इतक्या लवकर दुकानातून घरी आलास, तुझे दुकान कोण चालवत आहे? आई, मी दुकानावर नवीन कामगार लावले आहेत, ते सगळे सांभाळतील. मी तर घरी आरामासाठी आलो आहे. बाळा, आपण माणसं काम करण्यासाठी बनलो आहोत, आराम करण्यासाठी नाही. आपल्याला पूर्ण लगन न पूर्ण काम करायला हवं. मोहित आपल्या आईचं बोलणं अजिबात नाही ऐकत आणि जसंच रात्र होते तो मोठा आरसा घेऊन येतो आणि त्या सोन्याच्या आरशाला आपल्या खिडकीवर ठेवून देतो आणि त्याच्या समोर त्या मोठ्या आरशाला पण ठेवून देतो. जशी सकाळ होणार, सूर्याची किरणं ह्या सोन्याच्या आरशावर पडतील आणि मग सगळ्या वस्तूंना आपल्यासारखं बनवून टाकतील.
आणि मला तर सकाळी पण उठायची गरज नाही. अरे वा. जसंच सकाळ होते मोहितची आई त्याला झोपताना बघून खूप रागावते. अरे मूर्खा, अजून पण झोपत आहेस? माहित नाही ह्याचं काय होईल. जसंच मोहितची आई त्याला उठवायला जाते ती त्या मोठ्या आरशाच्या समोर येते आणि सोन्यामध्ये बदलून जाते. जेव्हा मोहितचे डोळे उघडतात तर तो आपल्या आईला ह्या परिस्थितीत बघून खूप रडायला लागतो. ही माझी चुकी आहे आई. तू सोन्यात बदलली. तुला नेहमी माझे भला हवं होतं, पण मला फक्त आराम करायचा होता. लोभानं भरलो होतो. जंगलात जाऊन पहिले त्या संताला शोधतो. मोहित पळत पळत जंगलामध्ये जातो आणि त्या संतला शोधायला लागतो. थोड्याच वेळानंतर त्याला ते संत दिसतात आणि मोहित त्या संतकडे जातो. संतजी, मला क्षमा करून द्या. माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मी आपल्या लोभात आणि आरामात इतकं जास्त गमलो होतो की मी तुमचा आरसा चोरला आणि आता त्यामुळे माझी आई सोन्याची बदलली आहे. संतजी, माझी मदत करा ना. त्यांना पहिल्यासारखं करून टाका ना. बाळा, जर तू माझी गोष्ट पूर्ण ऐकली असती तर आज असं नसतं झालं. त्या सोन्याच्या आरशानं सगळं सोनं होऊन जातं आणि या सोन्याच्या छडीनं ते आधीसारखं सोन्याच्या वस्तूंवर ह्या छडीचा अंतिम भाग लावल्याने सगळं आधीसारखं होऊन जातं. संतजी, मला ही छडी देऊन द्या. मी तुम्हाला वचन देतो, मी आरशा आणि छडी दोन्ही पण तुम्हाला परत करून देईल. संत त्याला ती छडी देऊन टाकतात आणि मोहित घरी जाऊन त्या छडीने आपल्या आईला परत पहिल्यासारखं करून देतो. आई, मी तर घाबरलोच होतो. मी तुला वचन देतो, आता मी पूर्ण नेकी आणि इमानदारीनं काम करील. बाळा, मला पण हेच हवं आहे की तू चांगल्यापैकी काम करू आणि खूप तरक्की करू. मोहित संतला आयना आणि छडी दोन्ही परत देतो आणि संत त्याला माफ करतात आणि आशीर्वाद देतात.